हां, नमस्कार. मी इथे जवळपास 6 वर्षापासून इगतपुरीमध्ये राहतोय. पूर्वी मी इथे राहत नव्हतो. इथे येऊन मला आता जवळपास 5-6 महिने झालेले आहेत श्री व्यंकटेश नगरमध्ये. आणि इथलं वेदर आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या खूपच छान होत्या. म्हणजे विंटर्स, मान्सून म्हणजे मान्सून आणि समर्समध्ये सुद्धा तेवढं काही गरम नसतं. त्याच्यामुळे इथे राहण्याचा निर्णय घेतला किंवा रादर इथे सेकंड होम बनवण्याचा निर्णय घेतला. पण मला असं वाटतं की इथे जास्त करून मी इथे राहतो म्हणून हे माझं फर्स्ट होम सारखंच आहे. मला वाटतं की हा जो प्लॉट आहे हा घोटी साहेबांनी मला म्हणजे त्यांच्या प्रेमापोटी दिलेला आहे असं म्हटलं तरी पण वावगं ठरणार नाही. कारण की ह्या प्रॉपर्टी मधला हा बेस्ट प्लॉट आहे. बाजूला जर का आपण बघितलं तर खूप छानसं तळं आहे आणि त्या तळ्याला लागून हे जे घर आहे हे बनवलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी मला मार्केट रेट जो आहे त्याच्यामध्ये आणि त्यावेळेला म्हणजे कोविडच्या वेळेला जे काही आहे म्हणजे व्हॉट एव्हर बेस्ट ही कुड ऑफर मी त्या बेस्टमध्ये त्यांनी मला ऑफर करून मला ही जागा दिली. आणि मी इथे इतकं जास्त सॅटिस्फाईड आहे की मी जसं म्हटलं आधी की मी काही खूप जास्त मुंबईला कमी राहतो आणि इथे जास्त राहतो. म्हणजे मी जर मुंबईला जरी असलो तरी पण मेंटली आणि बाय हार्ट मी इगतपुरीमध्ये जास्त राहतो. त्यामुळे आपण असं बोलू शकतो की मी खूप जास्त वेळ इगतपुरीमध्ये राहतो आणि त्यातली त्यात व्यंकटेश नगर. कारण की त्यांनी हे जे ग्रीनरी इथे ठेवलेली आहे जवळपास त्यात सांगत होते की जवळपास 10,000 झाडं जे आहेत ते ह्या प्रॉपर्टीमध्ये आहेत आणि ते स्वतः ह्या झाडांची देखरेख करतात. थोडं जरी त्या झाडांना काही झालं की ते ही सीज टू इट की दॅट ट्री इज मेंटेन्ड वेल. तर अशा एक खूप निसर्गरम्य ठिकाणी येणं आणि इथे राहणं ही एक खूप म्हणजे आपण बोलू शकतो की भाग्याची गोष्ट आहे. किंवा जर का आपण भाग्य आणि याच्या सगळ्यामध्ये मानत नसतो तर आपण बोलू शकतो की एक लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आणि एक साधं सिंपलचं राहणं आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळ्या गोष्टी असणं त्या टाईपचं राहणं जे आहे ते आपल्याला इगतपुरीमध्ये आणि स्पेशली व्यंकटेश नगरमध्ये मिळतं. आणि इथला जो स्टाफ आहे म्हणजे प्रत्येक स्टाफ मेंबर जो आहे तो मला व्यवस्थित नावाने ओळखतो, मी त्यांना नावाने ओळखतो. आणि काही जरी लागलं आम्हाला तर मला असं वाटतं की विदिन 10 मिनिट्स माणसं येतात आणि त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून टाकतात. म्हणजे आपण असं बोलू शकतो की इथे राहणं म्हणजे आपण एक वेगळ्या जगात वेगळ्या विश्वात राहतोय असं म्हटलं तरी चालेल. आता पावसाळा आहे त्यामुळे तुम्ही आता बघाल की खूपशे ढग जे आहेत ते खाली आलेले आहेत आणि इथलं जर का टेरेन बघितलं तर इथे पाठीमागे छानसं तळ आहे आणि त्या तळ्याच्या एक्झॅक्टली पाठीमागे एक डोंगर आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही मुंबईपासून अगदीच 100 किलोमीटर किंवा 120-130 किलोमीटर वरती आहात. यू विल रिअली फील व्हेरी सॅटिस्फाईड. मी बेसिकली प्राध्यापक असल्याने माझं लिहिण्याचं आणि विचार करण्याचं काम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी इथे आलो की माझं एखादं आर्टिकल किंवा जे काही लिहिणं आहे जे काही थॉट प्रोसेस आहे तो सगळा थॉट प्रोसेस जो आहे तो इथे कम्प्लीट होतो. आणि लिटरली म्हणजे ज्या गोष्टीला मुंबईमध्ये 2-3 दिवस लागतात त्या गोष्टी आहेत इथे जवळपास एका दिवसामध्ये ऍब्सल्युटली संपून जातात. आणि मग मी माझं इथलं काम करून मी ऑलमोस्ट प्रत्येक विकेंडला इथे असतो. अशा पद्धतीने मी हे घर जे आहे ते बनवलेलं. हे घर जेव्हा आम्ही घेतलं त्याच्या अगोदर सरांनी भरपूर शोधलं होतं, भरपूर वर्ष शोधत होते आणि त्यांना बंगलाच बनवायचा होता. आणि मग इथे आम्हाला जागा मिळाली छानपैकी. आता सरांनी सांगितलंच आहे, घोटी सरांकडून छान जागा मिळाली आणि मग ते आमचं स्वप्न पूर्ण झालं. आणि आज आम्ही इथे राहतो आहोत, मग येऊन जाऊन राहतोय आणि इथे खूप छान वाटतं आम्हाला. ही जी जागा आहे ना फार निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे म्हणजे इतकं छान म्हणजे वाटतं इथे आल्यानंतर. म्हणजे मुंबईपासून जेव्हा आपण इकडे येतो म्हणजे मुंबईची गरमी आणि इकडचा थंडावा फारच छान म्हणजे एका निसर्गात येऊन आम्ही इथे राहतो आणि फार सुंदर आहे श्री व्यंकटेश नगर. ज्यावेळेस इथला निर्णय झाला तर तसं आम्ही फक्त गावी म्हणजे आमच्या लासलगावला जाऊन येऊन असायचो, इगतपुरी बघायचो. वाटायचं पुष्कळ की एखादं आपलं घर व्हावं, आपण इथे राहावं. आणि ते जे स्वप्न होतं ते माझ्या मुलाने
पूर्णत्वास नेलं. मन अगदी भरून आलंय. आणि अशा तऱ्हेने इथल्या जागेच्या बाबतीत, इथल्या परिसराच्या बाबतीत आणि इथली यांनी तर माणसं सांगितलंच. मी आता विशेष जास्त काही बोलू शकत नाही. आहे त्यात सुखात आणि समाधानात आहोत मी, एवढीच.